मराठा आरक्षणासाठी लढत देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट काढण्यात आला आहे। मात्र हा चित्रपट आता सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला असून प्रदर्शनापासून त्यांची तारीख वाढवण्यात आली आहे। 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता 21 जूनला प्रदर्शित होणार आहे। या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते यांनी पत्रकार परिषद घेत आपली भावना मांडली। 21 जूनला जरी चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी या चित्रपटाला भरघोस असा प्रतिसाद प्रेक्षकांनी द्यावा अशी विनंती त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली। 14 राज्यात हा चित्रपट जाणार होता म्हणून सरकारने त्याची धास्ती घेतली। मात्र 31 जूनला हा चित्रपट तितक्याच ताकदीने प्रदर्शित करणार असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले। हा पिक्चर प्रदर्शित करण्यामागे ज्यांचा कोणाचा हात असेल, मगाशी यांनी सांगितलं का बाबा जर आचारसंहितेचं कारण नसेल आणि सेन्सॉरने अडवला असेल तर आम्ही पुढच्या काळामध्ये जर 8 दिवसामध्ये यांनी जर भूमिका नाही घेतली आणि हा पिक्चर प्रदर्शित करण्यासाठी जर अडचणी उभ्या केल्या तर सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही प्रत्येक तालुकानिहाय प्रत्येक तहसील सहित जिल्हाधिकारी कार्यालयावर याच्या विरोधात मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही। याची शासनाने आचारसंहितेचं कारण देऊन निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीने अडथळे आणू नये अशी आमची नम्र विनंती आहे। आणि एका सामान्य माणसाचा हा याच्यावर प्रेरणा खऱ्या अर्थाने नवीन तरुणांना प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे। कारण माझ्यासारखा पण कार्यकर्ता 105 दिवस जेव्हा उपोषण करतो तर जरांगे पाटलांसारखा एखादा सामान्य माणूस उपोषण करून आणि एवढं मोठं आंदोलन उभं करतं तेव्हा तयार होतो। तर असे शेकडो जरांगे पाटलांसारखे तरुण पूर्ण महाराष्ट्रात तयार झालेले, त्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फिरवण्याचं काम या शासनाने करू नये असं मला वाटतं। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।